ते म्हणताना भिंत भिन्न भिन्न माहिती आहे तुम्हाला. एखादी गोष्ट आपण म्हणतो ना याला भिनलं व्हायचं आहे ना, आहे ना, लागणं भिन्न. जेव्हा ते वचन भिंत ना ते कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. निकिता ज्या पद्धतीने बोलत होती खरं तिच्या जीवनातली साक्ष तिने स्तोत्रातून एक्सप्लेन केलेली. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर कसं कसं माझ्या जीवनात चांगलं करतो, परमेश्वर कसं कसं माझ्या जीवनामध्ये गोष्टी करतो, ह्या साक्ष रूपाने आपल्याला मांडल्या पाहिजे. मागील हप्त्यामध्ये आपण संदेश ऐकला साक्ष. प्रेज द लॉर्ड. साक्ष खूप महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. साक्ष खूप महत्वाची आहे, कारण की साक्ष असल्याशिवाय परमेश्वरासमोर पण आपण उभं नाही राहू शकत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे साक्ष इतकी इम्पॉर्टंट आहे की ती साक्ष देवासमोर सुद्धा उभं राहायला आपल्याला साक्ष लागते. माहिती तुम्हाला, देवासमोर जरी उभं राहायचंय, आज कदाचित पास्टर समोर, मंडळी समोर, घरच्यांसमोर, नवरा बायको समोर, बायको नवऱ्यासमोर, प्रेज द लॉर्ड, लेकरं आईवडिला समोर, आईवडील लेकरासमोर, नातेवाईक त्यांच्या नातेवाईकासमोर, सगळ्या एकमेकांसमोर आज कदाचित ते वेगळं दाखवू शकतात. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वरासमोर काहीही लपत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे आज माणसाला जर का एखादी चूक गोष्ट जर घडली ना, तर आपल्या ज्या व्यक्तीबद्दल चूक घडली त्याच्याही डोळ्यात डोळे मिक्स करून माणूस बोलू नाही शकत. हा काही लोक धाडस करतात, काही लोक धाडस करतात, परंतु तुम्हाला माहिती आहे ज्याला समजायचं त्याला बरोबर समजतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जीवनामध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीने आपण आत्मिक जीवनामध्ये आपल्याला साक्ष असणं गरजेचं आहे. लेकर मला खूप आनंद आहे, लेकर जेव्हा साक्ष देतात ना मला खूप आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. माझी अशी इच्छा आहे की अजून लेकर परमेश्वरामध्ये तयार झाली पाहिजे, अजून नवनवीन साक्ष ज्या आहेत त्या तयार व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये साक्ष जी आहे ना ती तुमचं चरित्र आहे. प्रेज द लॉर्ड. साक्ष म्हणजे तुमचं चरित्र आहे. आज आपल्या जीवनामध्ये साक्ष बनवायची आहे प्रियांनो. हालेलुया. आपल्याला साक्षी व्हा. देवाचं वचन आपल्याला काय पाहायला मिळतं, मत्तेकृत शुभवर्तमान जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस त्याच्या 28व्या अध्यायामध्ये बघा हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो देवबाप आज मागील हप्त्यापासून आपल्याला शिकवत आहे. मागील हप्त्यात आपल्याला शिकवलं, आताही शिकवत आहे. वाचा 28चं त्याचं बघा 16 पासून वाचा. इकडे 11 शिष्य गालिल्यात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा परमेश्वर त्या ठिकाणी प्रभू येशू आपल्याला काय सांगत आहे की तुम्ही त्यांना काय करायचं, शिष्य. शिष्य कसे बनणार तुम्हाला माहिती का? शिष्य शिष्य. प्रेज द लॉर्ड. शिष्य अनुकरणीय असतो. प्रेज द लॉर्ड. शिष्य कसा बनतो? अनुकरणातून बनतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे अनुकरण काय आहे? कोणत्या गोष्टीचं अनुकरण? जे समोरच्याचं पाहिलं, जे समोरच्याचं ऐकलं त्याचं अनुकरण करणारा काय बनतो? शिष्य. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे समोरचा व्यक्ती वागतो, चालतो, ती काय आहे? त्याच्या जीवनातली साक्ष, आणि त्या साक्षीच्या द्वारे काय बनतात? शिष्य. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने आपल्या समोर काय ठेवला? कित्ता ठेवला, एक आदर्श ठेवला. त्या आदर्शावर आपण काय चाललेलो आहे? आपण चाललेलो आहे म्हणजे आपण काय आहे? त्याच्या साक्षीवरती आपण साक्ष बनत चाललेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि हेच तर प्रभू सांगितलं प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय 8वं वचन वाचा. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात
व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही त्याचे साक्षी व्हाल. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की प्रभू म्हणत आहे की तुम्ही म्हणतो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, त्यावेळेस तुम्ही काय आहे जगाच्या कान्या कोपऱ्यामध्ये तुम्ही काय व्हाल, परमेश्वराचे साक्ष व्हाल. प्रेज द लॉर्ड. साक्ष. प्रेज द लॉर्ड. साक्ष म्हणजे आपलं जीवन आपल्याला घेऊन जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. साक्ष मागील जीवनामध्ये पाहिलं आपण साक्ष किती महत्वाचे आहे. प्रेज द लॉर्ड. आपण नेहमी म्हणत असतो, माझ्या मुखातून तुम्हाला शब्द तुम्ही ऐकत असाल, एक साक्ष दुसऱ्या साक्षीला बनवते. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं स्टेफन जो आहे आपल्याला काय पाहायला मिळतं, तो त्या ठिकाणी दगडमार होत असताना त्याने म्हणलं नाही मला मारू नका. प्रेज द लॉर्ड. मला का बरं मारता, माझा काय गुन्हा झाला. तो दगडमार होते, पण तुम्ही विचार करा, तो प्रीच करत आहे, बोलत आहे, दगडमार होत आहे, लोक जे आहे वाढत आहेत, दगड घेऊन लोक चाललेले आहेत, तो बोलतच आहे. त्याला एक दगड लागत आहे तरी तो सांगत आहे, अरे बाबा हो मला मारण्यापेक्षा तुम्ही देवाच्या वचनावर लक्ष ठेवा. देवाचं वचन काय सांगताय, प्रभू येशू कोण आहे. जेव्हा तो या सगळ्या गोष्टी प्रभू येशू बद्दल बोलत आहे कंटिन्युअसली, आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी लोकांचे कपडे राखत बसलेला आहे. कोण होता तो, शौल नामक व्यक्ती त्या ठिकाणी कपडे राखत बसलेला आहे. लोकांना चितवणीचं काम करत आहे, जा तुम्ही मी कपडे सांभाळतो, तुम लढो मैं कपडे सांभाळता हूं, अशी म्हणे ना. तर शौल त्या म्हणीला अप्रोप्रिएट त्या ठिकाणी बसत आहे, तो त्या ठिकाणी बसलेला. बघा त्या गोष्टीतून त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य सुरू केलं. का मी नेहमी सांगत असतो, एक वचन ज्यावेळेस एकाच्या मनामध्ये जातं, तुम्ही काय करा, देवाचं वचन पेरा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे वचन जे आहे ना ते फळ आणल्याशिवाय वापस येत नाही. प्रेज द लॉर्ड. 0% कधीच होत नाही. आपण बी बियाणं पेरतो, प्रेज द लॉर्ड, ते बी बियाणं असं झालं का की उगलंच नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शेतात पूर्णपणे बी बियाणं पेरलं ना, असं झालं का ते उगलंच नाही. असं होऊ शकतं, काही जळालं. प्रेज द लॉर्ड. आपण ते उदाहरण पाहतो, काही काटेरी झाडांमध्ये पेरलं, काही खडकाळीवर पडलं, काही रस्त्यावर पडलं. प्रेज द लॉर्ड. पण जे सुपीक जमिनीत पडलं ते तुम्हाला माहितीये. आता नवनवीन तंत्रज्ञान आहे, पेरणीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आहे, परंतु तेव्हा कसं होतं, कशी पेरणी होत होती, सरळ हाताने है ना. आता बरोबर एका एकरीला एक गोणी मापच येतं, तेवढीच पेरणी होती. पण पहिले तसं होतं का, पहिले सरळ हाताने, कारण त्याला माहित होतं की जे नाश व्हायचं ते नाश होऊ द्या, परंतु जे उगायचं ते आपल्या कामाचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, याच पद्धतीने देवाचं वचन जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जातं ना, ते कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही या ठिकाणी बघता की देवाचं कार्य या ठिकाणी घडत आहे. अनेक लोकांच्या जीवनाला जाऊन ते भिडत आहे, देवाचं वचन जात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवावर प्रेम करणारे लोक जे आहे ते या ठिकाणी आहेत. प्रेज द लॉर्ड. देवावर प्रेम करणारे लोक आज देवाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. साक्ष अशी नाहीच तयार होत. प्रेज द लॉर्ड. साक्ष जे आहे असं कुठल्याही गोष्टीमधून साक्ष तयार होत नाही. माहिती का तुम्हाला, एखादी गोष्ट जर आपण अप्लाय करायचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ आज आपलं शरीर आहे, शरीरावरती आपण ही वस्त्र अप्लाय केलेली, आपण ही परिधान केलेली आहे, आपण रोज बदलतो. प्रेज द लॉर्ड. हे वस्त्र बदलतो, ही घडी कदाचित आपण काढून ठेवू, पुन्हा घालू, पुन्हा वस्त्र आपण ते परिधान करू, शूज घालू, काढून ठेवू, सॉक्स घालू, काढून ठेवू, परंतु आपल्या शरीराचा कुठला अवयव आपण काढून ठेवून घालतो का. प्रेज द लॉर्ड. दात गेल्यानंतर म्हाताऱ्या लोकांना दात पण काढून ठेवावं लागतात रात्री, त्यांचे जे बचाळी बसवतात ना, तर ते पण त्यांना काढून ठेवावं लागते, नंतर पुन्हा ती सकाळी घालावं लागते. बरोबर आहे. जे आर्टिफिशियल आहे, जे बाहेरून आहे, त्याला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल. ते आर्टिफिशियल जे आहे ती प्रत्येक गोष्ट आपण काढून उतरून ठेवू शकतो, पण आपल्या शरीराचा पार्ट आपण काढून ठेवू शकतो का, नाही. त्याच पद्धतीनं ज्याने देवावरती खरं प्रेम केलं, प्रेज द लॉर्ड, त्याला शो करत बसायची गरज पडत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याला दाखवायची गरज पडत नाही. म्हणून म्हटलंय, दिवठणीवर ठेवलेला दिवा जो आहे तो सर्वत्र प्रकाश देतो. प्रेज द लॉर्ड.
दिवटणीवर ठेवलेला दिवा, एखादा दिवा डब्याखाली झाकून ठेवला, प्रकाश देईल का? प्रेज द लॉर्ड. कुठं ठेवतात? गावाकडे कदाचित तुम्ही जात असाल, गेला असाल, किंवा आता तर लाईट आहेत, बॅटरी आहेत, पण पहिले दिवा काय करायचे? वर ठेवायचे. जितकं जागा उंच असेल तिथं दिवा ठेवायचे किंवा टांगून ठेवायचे. का? कारण तिथून सगळ्या घरात प्रकाश पडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज लाईट पण आहे. लाईट कोणी खालून लावतंय का? लावतात. लाईट कुठं लावतात? वरती लावलं तर सगळीकडे प्रकाश पडतो. त्याच पद्धतीनं जो व्यक्ती देवावर प्रेम करतो, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं प्रेम भिनलंय, प्रेज द लॉर्ड, ते त्याच्या जीवनातून बाहेर येतं. हालेलुया, हालेलुया. बघा, ज्यावेळेस तुम्ही पोरं ज्यावेळेस बोलायला लागले ना, बऱ्याच लोकांनी मला सांगितलं काही गरज नाही यांना बोल द्यायची. प्रेज द लॉर्ड. काही गरज नाही, हे काय तुम्हाला त्रास होईल पुढे याचा. म्हटलं होऊ द्या, तुम्हाला आहे ना याचा त्रास होईल, तुम्ही फोकसमध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं मला जो व्हायचा तो त्रास होऊ देत, पण तुम्हाला माहिती का, ही माझ्या जीवनाची साक्ष आहे, ही माझ्या जीवनाची साक्ष आहे की मी बोलत बोलत बनलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या जीवनातली साक्ष तुम्हाला दिलेली आहे. मी काय होतो, कसा होतो, मी बदलन की नाही बदलन हे मलाही माहित नव्हतं. मी देवाच्या दासाच्या सोबत राहिलेला, मी 10 वर्ष सेवा शिकलेला, मी देवाच्या सोबत चालणारा, म्हणजे देवाच्या दासांसोबत चालणारा, परंतु तरी देखील मी बहकलो. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा मला देवाचं वचन बोलायला मी सुरुवात केली, प्रेज द लॉर्ड, आपोआप त्या वचनाने माझ्यातली घाण दूर करायला सुरुवात केली. हालेलुया. जेव्हा मी वचन बोलतो त्यावेळेस वचन तुम्हाला प्रश्न विचारतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वचन आपको प्रश्न पूछता है. प्रेज द लॉर्ड. वचन तुम्हाला विचारतं कसं बोलतोय तू हे. प्रेज द लॉर्ड. वचन तुम्हाला प्रश्न करतं, अरे खोटारड्या, खोटं बोलतो आणि खोटं बोलू नका असं शिकवतो. हा माझ्यासोबत झालं. प्रेज द लॉर्ड. अरे व्यभिचारा, तू व्यभिचार करतो आणि व्यभिचाराच्या विरोधात कसं शिकवतो. प्रेज द लॉर्ड. वचन बोलतं, अरे पाप्या, तू पाप करतो आणि पापाच्या विरोधात तू कसं शिकवतोस. प्रेज द लॉर्ड. या पद्धतीनं वचन बोलतं, एका व्यक्तीशी वचन बोलतं. म्हणून काय करणं गरजेचं आहे, वचन बोलणं गरजेचं आहे. म्हणून पेत्राने, त्या पौलाने काय म्हटलेलं आहे की काय करा, तुम्हाला वचन बोलता यावं अशी तुम्ही काय करा, अपेक्षा ठेवा. प्रेज द लॉर्ड. का? कारण जेव्हा तुम्ही बोलता, प्रेज द लॉर्ड, तेव्हा बोलल्याने काय होतं, पहिलं तुमच्यामध्ये ते वचन काम करायला सुरुवात करतं. नंबर 2, ऐकणाऱ्यामध्ये ते काम करायला सुरुवात करतं. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय करणं गरजेचं आहे, वचन बोलणं गरजेचं आहे. बघा, कदाचित तुम्हाला वाटत असेल असे अनेक लोक आहेत, तुम्ही पाहत असाल अवती भोवती अनेक लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये पास्टर संजय पवार आले होते आणि आमचा असाच एक ऑर्डिनेशन बद्दल एक विषय निघाला, आणि विषय निघत असताना मी त्यांना सांगितलं, ऑर्डिनेशन माझं ज्या दिवशी ऑर्डिनेशन होतं त्या दिवशी जे आहे 5 लोकांचं ऑर्डिनेशन होतं, परंतु वाळूच्या ठिकाणी काही गडबड झाल्यामुळे आमचं ऑर्डिनेशन तिथून हलून एक रांजणगाव गाव आहे मध्ये, वाळूजपासून मध्ये छोटंसं गाव आहे, रांजणी का रांजणगाव असं काहीतरी गाव आहे. त्या गावामध्ये शेतामध्ये एकाचं नवीन घर झालेलं होतं. तो म्हणे माझ्या घराचं ओपनिंग होऊन जाईल आणि तुमचाही कार्यक्रम होऊन जाईल. म्हणून अशा हिरवळीमध्ये त्या ठिकाणी ऑर्डिनेशनला गेलो, आणि त्या ठिकाणी ऑर्डिनेशनला गेलो असताना ते 2 लोक फरार झाले, आम्ही 3 लोक आलो. बघा, गाळणे. आणि तिथं परमेश्वराने त्या ठिकाणी मला ऑर्डिनेट केलं आणि देवाचं कार्यासाठी परमेश्वराने मला सुपूर्द केला. असे अनेक लोक ऑर्डिनेट होतात. प्रेज द लॉर्ड.
आणि कोण बघा अभिषेक कसा कार्य करतो, कोण त्या अभिषेकाला कसा घेतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बिलकुल कीप इन माइंड, कोण त्या प्रार्थनेला कसा घेतो. देवाचं जे काय सांगतं, विश्वासानेच कृपेच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या गोष्टीला कसं स्वीकारता. मी नेहमी सांगतो, एका व्यक्तीला ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा देऊन बाहेर काढतो, त्याला जर का पापाची जाणीव नाही झालेली, त्याला जर का प्रभू येशू ख्रिस्त तारणार आहे हे नाही माहिती आहे, त्याला जर का मला स्वर्गराज्यात येण्यासाठी किंवा मला प्रभू येशूकडे येण्यासाठी हे का करणं गरजेचं आहे हे जोपर्यंत त्याला कळत नाही, तोपर्यंत त्याला जर का आपण बुडून जर बाहेर काढलं, तर मी काय म्हणत असतो नेहमी, एका कोरड्या पाप्याला ओलं पापी केलंय, बस एवढंच आहे. काय आहे, एक तो कोरडा पापी होता, ओलं करून डुबुक मिशन बाहेर काढलंय. आणि आता काय आहे, आता इथून मागचं धुतलं बाबा, आता इथून पुढे नवीन सुरुवात कर. पण त्याला हे माहित नाही आता इथून पुढे धुतल्या जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून जे आहे आज आपल्या जीवनामध्ये, आज लोकांना जे आहे काय करणं गरजेचं आहे, या गोष्टीचं नॉलेज जे आहे ते देणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. हे कळणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये या साक्षी रूपाने, जेव्हा अनेक लोकांच्या जीवनामध्ये एखादं कार्य घडतं, आता छोटस गोष्ट जे आहे, मंडळीमध्ये तुम्ही 4 लोक जे आहे त्यांना प्रभूने मला सांगितलं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला एक अभिषेक परमेश्वराने केला. आता या 4 चौघांमध्ये पण 60 पट, 70 पट, 80 पट आणि 100 पट फळे. पण ते त्या व्यक्तींवरती आहे ज्यांनी ते स्वीकारलंय. त्यांनी कसं स्वीकारलं यावरती त्यांचा तो अभिषेक डिपेंड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, अभिषेक गमावणारे सुद्धा आहेत. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे आज देवामध्ये येतात, देवामध्ये स्वीकार करतात, चालतात, त्यांच्या जीवनामध्ये पाचारण येतं, दास म्हणूनही त्यांना निवडलं जातं. परंतु हे काही गरजेचं नाही का तो ते दास पण स्वीकारल्यानंतर दास म्हणून जीवन जगेल. तो दासाच्या ऐवजी डासही होऊ शकतो. हा, अनेक डास आहेत, स्ट्रॉ लावून बसले ते, खिचो. प्रेज द लॉर्ड. आपण देवाचे दास आहोत की डास आहोत हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून मला हा सांगायचा उद्देश आहे की अनेक लोकांच्या जीवनामध्ये जो अभिषेक येतो ना, तो अभिषेक ते ज्या पद्धतीने स्वीकारतात त्याच पद्धतीने तो अभिषेक त्यांच्या जीवनात कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे तुम्हाला मिळो असं शास्त्रात म्हटलंय. प्रेज द लॉर्ड. प्रभूने काय म्हटलं, तुझ्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे तुला मिळो. प्रेज द लॉर्ड. आणि त्या स्त्री सोबत त्या पद्धतीनं तिला झालेलं आहे, तिच्या विश्वासाप्रमाणे तिची मुलगी बरी झालेली आहे. हालेलुया. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने आपण ते स्वीकारतो तसं आपण चालायला पाहिजे, नाहीतर तो अभिषेक आपल्या विरोधात पण काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आज छोट्यातलं छोटी जबाबदारी, देवामध्ये येणं ही पण एक जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. एक विश्वासी ही एक जबाबदारी आहे, एक अभिषिक्त होणं ही एक जबाबदारी आहे. म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनात कदाचित 100 प्रॉब्लेम्स आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु सेवक आहे त्या ठिकाणी काय सांगते, कीप इट असाइड. प्रेज द लॉर्ड. त्याला बाजूला ठेवा आणि तुम्ही काय करा, देवाच्या कार्याला पुढे चला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगितले साक्ष, कदाचित मी मागील हप्त्यामध्ये जसं पडलो आणि माझ्या पायाला मार लागला, मी थांबू शकत होतो. मी प्रत्येकाला फोन करून सांगू शकत होतो की नाही, मी नाही येऊ शकत, मी नाही करू शकत. पण नाही, देवाचा आत्मा होतो, नाही तुला बळ दिलंय, मी तुला बळ देईल, माझी कृपा तुला पुरी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती आहे, मंडळीचा प्रत्येक जण जो आहे तो प्रार्थनेला लागला माझ्यासाठी, मला या गोष्टीची जाणीव झाली. प्रेज द लॉर्ड. आणि त्या प्रार्थनेनं प्रभूने काम केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं मी तुम्हाला त्या गोष्टी सांगत आहे. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला साक्ष असणं खूप गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण अभिषिक्त आहोत, आपल्या जीवनामध्ये आपण ड्रमर आहोत, आपल्या जीवनामध्ये आपण वर्शिपर आहोत, आपल्या जीवनामध्ये आपण मेसेंजर आहोत, आपण शिक्षक आहोत, आपल्या जीवनामध्ये आपण इव्हँजलिस्ट आहोत,
आपण जे काय आहोत साक्ष असणं गरजेचं आहे. एक छोटीशी गोष्ट तुमच्या साक्षाला बिघडवू शकते. प्रेज द लॉर्ड. प्रभूने काय म्हटलं, फळ किती चांगलं आहे प्रेज द लॉर्ड हे त्याच्या झाडापासून कळते. प्रेज द लॉर्ड. माहिती आहे तुम्हाला, आज आपल्या जीवनामध्ये जर का तुम्ही आंब्याचं गोड आंब्याचं रोपट जर का तुम्ही कडुलिंबाच्या झाडाला जर का तुम्ही कलम केलं, काय होणार आंबा? प्रेज द लॉर्ड. जर का आपण आत्मिक व्यक्ती असताना जेव्हा आपण अनात्मिक रीतीमध्ये जीवन जगतो, जेव्हा आपण अनात्मिक लोकांसोबत राहतो, आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकू पाहतो, तेव्हा मात्र आपल्या जीवनामध्ये ती अनात्मिकता शिरते. प्रेज द लॉर्ड. आपल्या घरामध्ये ती अनात्मिकता शिरते, आपल्या जीवनामध्ये ती अनात्मिकता कार्य करते आणि आपल्याला कळत न कळत आपल्या तोंडून म्हणा, आपल्या वागण्यातून म्हणा, आपल्या चालण्यातून म्हणा, अनेकांना ठोकर लागण्याचं काम होतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी आपली साक्ष डागाळते. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे आहे मी नेहमी परमेश्वराला प्रार्थना करतो, माझ्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून, पाहण्यातून, आचरणातून, विचारण्यातून, संवेदनेतून ज्या काही चुका अपराध झाल्या असतील, होत असतील, त्याबद्दल मला क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कदाचित जंगलामध्ये जात असताल, जंगलामध्ये तुम्ही फिरले असाल, त्या ठिकाणी एक बोर्ड लागलेला असतो बघा. काय बोर्ड लागलेला असतो? वाचलाय का कधी? जंगल फिरताना कोण जंगलात फिरलेलं आहे? मला हातवर करून सांगा. कोण फिरायला गेलंय का? गवताळा किंवा आहे ना, एक बोर्ड लागलेला असतो. काय असतो तिथं? अजून एक बोर्ड असतो महत्वाचा, यू माइट नेव्हर सीन मी बट आय हॅव सीन यू. तुम्ही मला पाहिलं नसेल पण मी तुम्हाला पाहिलेलं आहे, असा बोर्ड लिहिलेला असतो. आणि त्या पाठीमागं प्राणी असतो. म्हणजे आपण प्राण्यांना पाहत नाही, पण ते काय करत आहे आपल्याला. त्याच पद्धतीनं आत्मिक व्यक्तीचं जीवनही असंच असतं, एका विश्वासी व्यक्तीचं जीवनही असंच असतं. प्रेज द लॉर्ड. की कोणी त्याला, म्हणजे तो कोणाला कदाचित पाहत नाहीये, कोणी मला पाहत नाही म्हणून, परंतु कोणीतरी त्याला पाहतंय. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही गुप्त ठिकाणी गुप्त नाही. आज तुम्ही गुप्त ठिकाणी पण गुप्त नाही, तुमचं काहीच गुप्त नाही, कारण तुमचा मोबाईल तुमच्या सोबत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही झोपलेले आहात तेव्हा तुमचे खराटे पण कोणीतरी ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रत्येक गोष्टी कॅप्चर होत आहेत. म्हणून तुम्हाला माहिती आहे आज जे आहे हे मोबाईल इतकं भयानक रीतीने कार्य होत आहे. तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ ट्रॅफिकिंग हा एक प्रकार सध्या समोर येत आहे. व्हिडिओ ट्रॅफिकिंग. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मोबाईलला तुम्ही आलो करतात, ॲप डाउनलोड करतात, त्या ॲपला कॅमेरा ऑन करतात, फोन आलो करतात, सगळं आलो करतात. आणि त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये असता, आपल्या ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कॅप्चर होतात. म्हणून मोबाईल रात्री स्विच ऑफ करून किंवा इंटरनेट बंद करून ठेवून झोपलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या गोष्टी, ते व्हिडिओ, चुटकुले म्हणा, काहीतरी अश्लील गोष्टी म्हणा, त्या ते काय करतात, स्प्रेड करतात, विकतात मार्केटमध्ये. आणि ती परचेस करणारा ग्रुप आहे. आपण सुरक्षित नाही. म्हणून बघा, आज आपण कुठं पाहू ना पाहू, आपल्याला पाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती सावधानतेचं जीवन जगणं आहे. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये आपण पाहिलं, आपल्याबद्दल साक्ष देणारे तिघे आहेत. कोण आहे? हवा, पाणी आणि रक्त. प्रेज द लॉर्ड. हे आपल्याबद्दल काय देणार आहे? साक्ष देणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि हे काय आहे? आता सगळीकडे सगळं काही फुलं आहे. पहिलं काय होतं? पहिलं एवढं नव्हतं. कुठं काय करा झाकलं जात होतं. आता कुठं काय केलं? झाकलं जातं. कोणत्या व्यक्तीनं गुन्हा केला लगेच समोर. आता सगळं उघड आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा सांगत होती, भविष्यवाणी करतात. भविष्यवाणी नाही, ते मला वाटतं भूतवाणी करतात.
तुमच्या जीवनात काय झालंय ते सगळं सांगतात. त्याच्यामध्ये काय, तू असा आहे, तू असं करतो, तू छान करतो, तू अमकं करतो, धमकं करतो. एका ठिकाणी एकदा आम्ही गेलो, आम्हाला जायचं होतं प्रेयरला पुणे या ठिकाणी. आणि या ठिकाणाहून फोन करून सांगितलं त्या दासाला की पास्टर आम्ही येत आहोत. मी गाडी चालवत होतो, माझं लक्ष असतं सगळीकडे, बारकाईनं लक्ष असतं. आणि फोनमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही येत आहोत. ते मागे बसलेले आहेत, मी गाडी चालवते, माझं बडबड चालू आहे पण माझे कान सगळीकडे आहे. आम्ही त्या ठिकाणी प्रार्थनेत गेलो, प्रार्थना झाली आणि प्रार्थनेचा शेवटचा पाठ आला आणि मग आलं ब्लेसिंग्स आणि मग सुरू झाली भविष्यवाणी, प्रार्थना. आणि मग एक देवाचे दास या ठिकाणी औरंगाबादवरून आलेले आहेत. एक देवाचा व्यक्ती औरंगाबादवरून आलेला आहे. देवाचा आत्मा मला दाखवत आहे. त्याच्या परिवारामध्ये खूप समस्या आहे, खूप अडचणी आहे, परंतु तरी देखील तो देवामध्ये धावत पळत आहे. आणि या ठिकाणी तो आलेला आहे. त्याचं नाव स पासून सुरुवात होतं. आणि त्याने काय करावं, समोर यावं. स नावाचे सुद्धा आहेत. आणि म्हटलं त्याने लगेच पूर्ण नाव घेतलं. आता मी जर ते नाव घेतलं तर योग्य नाही राहणार. मग हा पूर्ण नावाचा व्यक्ती त्याने समोर यावं, लगेच हालेलुया, लगेच पुढे आणि लगेच प्रार्थना. याने काय होतं, याने काय कळलं, इट हॅज बीन प्लॅन्ड. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे, हे एक स्टंटबाजी नाही, गरज आहे या स्टंटबाजीची. वाटतं का तुम्हाला आपल्या आत्मिक जीवनाच्या, ख्रिस्ती जीवनाच्या साक्षीमध्ये अशी स्टंटबाजीची खरंच गरज आहे का, असं वाटतं का? ज्या व्यक्तीला तुम्ही बोलवलंय खरोखर त्याच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करते, खरोखर प्रभू त्याला वेळ देते, खरोखर प्रभू त्याला वापरू पाहते. प्रेज द लॉर्ड. तुमच्या असल्या स्टंटबाजीची काय गरज आहे? प्रेज द लॉर्ड. हे तर प्रात्यक्षिक झालं, दृश्य झालं, पण असे पण आता AI जनरेटेड पास्टर लोक आहेत. कानात हेडफोन टाकून प्रचार चालतो है ना, आणि एक टीम मागे बसलेली आहे. टीमचं काय काम आहे, दोघं चौघांचं, की इथं कोण आलेले आहेत, फोटोवरून त्याचं सोशल मीडियावर जाऊन त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन पाठी बघून त्याला कळवायची आणि मग दास सुरुवात करतो वरून. असा एक व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे. यस, तुमच्या पुढे एकदम ट्रूथ येते, आज प्युअर गोष्ट तुमच्या पुढे येते. असा एक व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे. अक्षरशः तारखेसहित ह्या तारखेपासून त्याला हा आजार लागलेला आहे. तो ऑलरेडी सोशल मीडियावर त्याने फोटो काढून ऍडमिटचं टाकलेला आहे त्याच दिवशी. त्याचं नावासहित, त्याचं नाव, त्याच्या बापाचं नाव, त्याचं आडनाव यानं समोर यावं. आणि 2 लोक त्याच्या पाठीमागच असते. आता तो रडत आहे. तो पाग बसलेला आहे ना, खूप दिसत नाही ना, पण ते कानात ज्यांचे हेडफोन ते सांगतात ना, आता तो रडत आहे. भैया उनको सामने लेके आओ, ब्रदर उनको सामने लेके आओ, उनके लिए प्रेयर करना है. प्रेज द लॉर्ड. असं आहे का हे आत्मिक जीवन? असं आहे का? प्रेज द लॉर्ड. असं प्रभू कार्य करतो का? नाही, अशाने फक्त शो होतो. प्रेज द लॉर्ड. तो शो जो आहे ना तो गाजतो आणि आज त्या ठिकाणी गर्दी वाढते. प्रेज द लॉर्ड. असं आम्ही कडू खवचट बोलणारे, आमच्याकडे जरा गर्दी कमी राहते. कारण आम्ही जे बोलतो ना मग ते सहन होत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आज आपल्याला डिलिव्हर करणं, तुम्ही नाही कार्य करत. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जेव्हा एक पास्टर जेव्हा प्रार्थना करतो तो पास्टर काहीच नाही करत आहे, सगळं देवाचा आत्मा काम करत आहे. परंतु त्याला जो अभिषेक झालाय तो त्या ठिकाणी डिलिव्हर होत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला देवाला उंच करणं खूप गरजेचं आहे. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला बोलत आहे. तुमच्या जीवनामध्ये काय साक्ष आहे, कोणती साक्ष घेऊन आला? अशी या स्टेजवर
आणि प्रभूने मला बरं केलं. प्रेज द लॉर्ड. नाही प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये मला परमेश्वर भेटला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला परमेश्वर, कसा परमेश्वर भेटला? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही देशभक्तीचे, आपण भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस, भारत कधी स्वतंत्र झालेला? 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तुम्हाला माहिती आहे, भारत देश स्वतंत्र करण्यासाठी किती लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांनी गोळ्या खाल्ल्या, त्यांनी फाशी स्वीकारली, मग अनेक गोष्टी आहेत, अनेक असे क्रांतिकारी आहेत, अनेक अशा गोष्टी, जालियनवाला बाग म्हणू नका, अशा अनेक घटना आहेत. पण तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे, आज शेजाऱ्याला जर का काही त्रास झाला, मरून पडला, तरी शेजाऱ्याकडे कोणी जात नाही, त्याला उचलायला कोणी जात नाही. मग काय कारण होतं असं की 1947 मध्ये स्त्रियांवर त्याच्या अगोदर ज्यावेळी भारत 150 वर्ष गुलामगिरीमध्ये होता, ज्या गुलामगिरीमध्ये असताना जेव्हा एवढे क्रांतिकारक लोक उठण्याचं काय कारण आहे, त्यांनी मरण्याचं काय कारण आहे? एक छोट्याशा मुलाची गोष्ट की एक शिरीष कुमार म्हणून एक छोटा मुलगा होता, भारताचा झेंडा खाली पडू नये म्हणून त्याने गोळी लागली, मेला, तरी तो झेंडा सरळच ठेवला. काय कारण असलं पाहिजे याच्यातलं? एक प्रेम. प्रेज द लॉर्ड. प्रेम. आज कुठल्याही गोष्टीसाठी ना प्रेम असणं खूप गरजेचं आहे, आणि विशेषतः देवाच्या सेवेसाठी तुम्हाला देवाकडचं प्रेम असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नक्कीच आपण आपल्या प्रियजनांवर, आपल्या आप्तजनांवर, आपल्या देशावर आपल्याला प्रेम केलं पाहिजे, परंतु परमेश्वर म्हणतो तू काय कर, तू आपला देव परमेश्वर. जेव्हा आपण मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये येतो, मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये या, तेव्हा जेव्हा आपण मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये वाचतो, त्याचा 22वा अध्याय 37 वचन. येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. एका ठिकाणी अजून एक शब्द वाढलाय, पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तू सर्वस्वाने काय कर, आपल्या देवावर प्रेम कर. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज प्रेमच आपल्याला होत नाहीये देवावर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेम कधी उत्पन्न होत? प्रेज द लॉर्ड. प्रेम कधी उत्पन्न होत? देव एखाद्या गोष्टीबद्दल, एखादी व्यक्ती तुम्हाला माहिती नाही, एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नाही, तुम्ही तिचं कधी नाव ऐकलेलं नाही, अशा गोष्टीवर मी प्रेम करतो असं तुम्ही म्हणाल का? असं तुमच्या जीवनात होईल का? असं होऊ शकतं का? प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टीच्या सहवासात तुम्हाला राहावं लागतं, त्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला राहावं लागतं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही परमेश्वराला जाणता ना, प्रेज द लॉर्ड, तेव्हा तुम्हाला समजतं देवाचं माझ्यावर प्रेम काय. नाहीतर हे प्रेमाचं वचन पुष्कळ आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. अहो, देवाने जगावर एवढी प्रीती केली, पण ती प्रीती तुम्हाला समजली काय? प्रेज द लॉर्ड. आणि जर ती प्रीती समजली तर मग तुम्ही त्याच्यानुसार चालता काय? जर लोक म्हणत असतील की हो मला देवाची प्रीती समजली आहे, पण देवाचं वचन सांगतं पहिलं योहान याचा 1ला अध्याय 1 योहान त्याचा 5वा अध्याय त्याचं 3 वचन वाचा. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. प्रेज द लॉर्ड. जो देवावर प्रेम करतो, जो बघा एखाद्या व्यक्तीवर तेव्हा प्रेम करतो. निकिता नेहमी सांगत असते, मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करते, म्हणून त्या ज्या गोष्टी सांगतात मी नेहमी करते. प्रेज द लॉर्ड. काय कारण आहे? कारण प्रेम आहे. कारण प्रेम आहे म्हणून त्यांच्या आज्ञा पालन करते. प्रेज द लॉर्ड. जर आपण देवावर प्रेम करत असू आणि त्याच्या जर आज्ञाच पालन करत नसू, प्रेज द लॉर्ड, काय आज्ञा तुम्हाला माहिती आहे? शास्त्रात तुम्हाला माहिती आहे
योहानाने लिहिलेलं आहे. योहानाचं पुस्तक याचा शेवटला अध्याय शेवटच्या वचनावर त्याने लिहिलं, प्रभू येशू बद्दल जर मी लिहायला गेलो तर हे शास्त्र संग्रह पुरणार नाही, पुस्तक संग्रह पुरणार नाही, एवढ्या पानांची गरज पडल. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक गोष्टी ज्या आहे आपल्याला स्वतःहून समजून घ्याव्या लागतात. प्रेज द लॉर्ड. याच्यामध्ये लिहिलंय का प्रार्थनेला वेळेवर येणं गरजेचं आहे? बायबलमध्ये लिहिलंय का? नाहीये, परंतु समजून घ्यावं लागतं. वेळेवर शब्द पाळणं गरजेचं आहे, पण वेळेवर आलं पाहिजे प्रार्थनेला, असं लिहिलंय का? नाही, त्या समजून घ्यावं लागतं. ते कधी प्रेम असलं तर 9 वाजता 9:30ला प्रार्थना आहे आणि मला 9:30ला डॉट त्याच्या 15 मिनिटं अगोदर पोहोचायचं आहे. हे प्रेम आहे, ते प्रेम आहे आणि ती आज्ञा आहे प्रेमात, इनविजिबल आज्ञा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज त्या गोष्टी समजल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू आपल्याला त्या गोष्टी सांगत, देवाचं प्रेम जोपर्यंत जोपर्यंत देव कळत नाही तोपर्यंत प्रेम कळत नाही, देवाचं प्रेम कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्या आज्ञा पाळत नाही, आणि जोपर्यंत त्याच्या आज्ञा पाळत नाही तोपर्यंत शिष्य होता येत नाही, आणि जोपर्यंत शिष्य होता येत नाही तोपर्यंत पापातून मुक्ती होत नाही, जोपर्यंत पापातून मुक्ती होत नाही तोपर्यंत मरणातून नरकातून तो वाचत नाही. हालेलुया. म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे, देवावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. पण जर का त्याच्या आज्ञा आपण पालन करत नाही, त्याचा 4 अध्याय 20 वचनामध्ये देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे, कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. प्रेज द लॉर्ड. इन शॉर्ट, जो देवावर प्रेम करतो म्हणतो आणि जर त्याच्या आज्ञा पालन करत नाही तर तो लबाड आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवावर प्रेम करता का? म्हणून अनेक लोक जे हो यस हालेलुया आमेन, एखाद्या तोंडून गॉड ब्लेस यू निघून जाईल त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. परंतु आज्ञा पालन करण्याची वेळ आली का होत नाही? प्रेज द लॉर्ड. मैत्रिणीने जर सांगितलं ना की तू 10:30 वाजता रात्रीच्या मला स्मशानभूमीच्या गेटवर तू मला पाहिजे, तर तडफडत गाडी पंक्चर झाली, सरपटच जाईल पोरगा तिथपर्यंत. आहे ना? पण तेच जर पास्टर म्हणले ना की बाळा संध्याकाळी आपल्याला 1 तास प्रार्थनेला बसायचंय, बर ये, बर शनिवारी दुपारी 2 वाजता प्रार्थना आहे, बर जॉब आहे पास्टर, लांब आहे पास्टर, गाडी पंक्चरच झाली पास्टर, पेट्रोलच नाही पास्टर, आणि ती म्हणती मसनखाई जवळ आहे रात्री 12 वाजता. आलोच 10 वाजेपासून जाऊन बसत होते, एक मोजतो, थोडं झाडं मोजणं झालं का मग त्या कबरीवरचे चिन्ह किती लोक येतील, आणि ती आल्यानंतर तिला पक्क सांगू शकतो तो इथं 2530 लोक भरलेले आहे बर. हा, कारण 2 तास काय काम होतं तेच होतं. पण देवाच्या विषयामध्ये का नाही होत? कारण की अजून देवावर प्रेम झालेलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून देवावर प्रेम झालेलं नाही, आणि जेव्हा देवावर प्रेम होईल ना तेव्हा ह्या गोष्टी शिकवायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इतरांना सुवार्ता सांगितली पाहिजे हे शिकवायची गरज नाही. तुमच्या आचरणामधून ख्रिस्त दिसला पाहिजे हे शिकवायची गरज नाही. तुम्हाला वेळेवर आलं पाहिजे शिकवायची गरज नाही. प्रार्थनेमध्ये हालेलुया प्रेज द लॉर्ड केलं पाहिजे हे शिकवायची गरज नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे हे शिकवायची गरज नाही. तुम्हाला जर आत्मा सुचवत ते नाचलं पाहिजे हे शिकवायची गरज नाही. पण अजूनही आपण देवावर प्रेम करत नाही, म्हणून या गोष्टीमध्ये आपण उणे आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं देवाच्या प्रीतीपासून देवाच्या कृपेपासून कोणी राहू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज जे आहे आपल्याला देवाच्या प्रेमाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड.
देवाने आपल्यावर प्रेम केलं आणि आपण नेहमी म्हणतो आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. बघा ते प्रेम बघा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रेम बघा. मैत्रीण म्हटली मला फिरायला नाही, जेवायला नाही आणि अकाउंटमध्ये पैसे नाही, काय होणार? 10 लोकांना फोन करतात लोक, मला सुद्धा फोन करतात, पास्टर 500 रुपये पाठवा, 500 रुपये पाठवा पास्टर, मला आहे ना किराण्यासाठी पैसे नाही. आता पास्टरला कळत नाही अशातली काय गंमत नाही. देवाचा आत्मा सांगतो. पण आता लेकरू आहे, काय असतं, पास्टर जो असतो ना तो फादरला रिप्रेझेंट करतो. फादर जे आहे ती संकल्पना पॅपसी म्हणजे वडिलांच्या जागेची ती संकल्पना आहे. त्यावेळेस पास्टर काय करतात, घे बाळा, प्रेज द लॉर्ड, आणि काय करणार, ती गरज पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. पण मग देवाच्या आराधनेला येण्यासाठी तुम्हाला काय रोखतं? प्रेज द लॉर्ड. परमेश्वरामध्ये चालायसाठी तुम्हाला काय रोखतं? पंक्चर झाली गाडी, चिखलात फसली, उचलून घेऊन ये ना, ताकद आहे ना तुझ्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्हाला देव तू गलती करत पत्रांमध्ये, रोम करत पत्रामध्ये पौल विचारत आहे, प्रश्न विचारतो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण विभक्त करू शकत? निंदा, छळ, नाडणूक. अहो ते निंदा, छळ, नाडणूक दूरच राहिलं, गाडी चिखलात फसली याच्यामुळे प्रार्थनेत नाही आला. मग एखाद्यानं निंदा केली, एखाद्यानं टिंगल केली, एखादा जण एखाद्या गोष्टीवरून मला बोलला, मग तो ते दूरच राहिलं. आणि एखाद्यानं जर प्रार्थनेत जाऊ नये म्हणून झापड मारली ना, तो प्रार्थनेत येणं सोडा, तो घरात दुःखून बसत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेम नाही म्हणून आहे हे, प्रेम नाही म्हणून आहे. म्हणून मी आपल्या देशाच्या स्वतंत्र वीरांबद्दल तुम्हाला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. का? त्यांनी प्रेम केलं. प्रेज द लॉर्ड. देशावर प्रेम केलं. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की अनेक लोक गाणं गात गात फासाला गेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आहेत देवामध्ये 2000 वर्षांपासून आतापर्यंत. जर का तुम्ही ते क्रुशियल टाइम जर बघितला ना, पहिल्या शतकातला, तुम्ही जर त्याच्या काही साक्ष ऐकल्या ना, गवाया ऐकल्या ना, पायाखालची जमीन सटकल तुमच्या. लोकांचे डोळे फोडले, महिलांच्या अंगावर ऍसिड फेकलं, त्यांना चमडा मोकळा करून चमडा गुंडाळून भर उन्हात तो चमडा कातडी फुटेपर्यंत, मांस फुटेपर्यंत त्यांना रेगिस्तानमध्ये त्या भर उन्हात सोडलं. समोरच्या समोर ख्रिस्ताला सोड, नाहीतर तुझं लेकरू तुझ्या समोर कापत आहे, अशा गोष्टी झाल्या. प्रेज द लॉर्ड. नेहमी तुम्हाला सांगतो, जेव्हा देवावर प्रेम आहे ना, प्रेज द लॉर्ड, तेव्हा त्याने त्या गोष्टी केल्या. प्रेज द लॉर्ड. आपल्यावर काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्यावर काहीच नाही. आज देवाचं प्रेम आपल्याला फक्त एवढंच सांगतं. आज लोक अनवाणी किलोमीटर पर्यंत पायी चालत हो. प्रेज द लॉर्ड. आज लोक जे आहे शरीर रक्त भंबाळ करून जे आहे देवाला समोर बसत आहे. त्यांना माहित नाही ते देव नाही, त्यांच्या समोर ते बसत आहे. प्रेज द लॉर्ड. आज जिवंत देवाचे आपण आराधक आहोत. आपल्याला आराधना करण्यासाठी तोंडातून आवाज नाही निघत, लाजिरवाणी गोष्ट आहे. जिवंत देवाचे आराधक आपण स्वतःला म्हणवतो आणि आपल्या हाताला हात लागण्यासाठी, टाळी लागण्यासाठी तुमचा हात पुढे येत नाही. प्रेज द लॉर्ड. जिवंत देवाचे आपण आराधक आहोत. आपल्या पायामध्ये बळ नाही. प्रेज द लॉर्ड. जिवंत देवाचे आपण आराधक आहोत. प्रार्थना करणं आपल्याला अजून येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कसं जस्टिफाय कराल तुम्ही परमेश्वरासमोर स्वतःला? प्रेज द लॉर्ड. कशी ती साक्ष तुम्ही पाठवाल? कशी तुमची साक्ष तुम्ही कसे परमेश्वराच्या डोळ्यासमोर डोळे घालाल? विचार करा. आज जर आपण या ठिकाणी बसलेलो आहे आणि आज प्रभूचं आगमन झालं आणि आज आपण उचललं गेलं, तुम्ही प्रभू येशूला काय सांगाल? तू काय केलं प्रभू येशूसाठी? काय सांगाल तुम्ही? काय साक्ष आहे तुमच्या जीवनात, माझ्या जीवनात? आपण प्रत्येक जण जाऊ, काय साक्ष आहे? प्रेज द लॉर्ड. माझ्या जीवनामध्ये, आज आपल्या जीवनामध्ये, आज युथच्या मी बऱ्याच गोष्टी बोललो, जे मित्रमैत्रिणी गोष्टी त्या गोष्टी बोलत नाही, पण त्या बोललो कारण आपल्याकडे युथ आहे. देव काय म्हणतो? तू ह्या सर्व गोष्टींपेक्षा माझ्यावर अधिक प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. आपण कोणावर अधिक प्रीती करतो? प्रेज द लॉर्ड. आपण कोणावर अधिक प्रेम करून त्याला प्रथम स्थान देतो? आपल्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान आहे का? नाही. तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये अजून अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला देवाने दिलेल्या नाही अजून. त्या गोष्टी तुम्ही भविष्यवाणी म्हणून घ्या किंवा परमेश्वराची साईन म्हणून घ्या किंवा एक इशारा म्हणून घ्या. तुमच्या जीवनामध्ये अजून अनेक गोष्टी आहे परमेश्वराने त्या तुम्हाला दिलेल्या आहेत, परंतु त्या गोष्टी तुमच्या दारावर येऊन थांबलेल्या आहेत. ती गोष्ट एकाच गोष्टीमुळे तुम्हाला नाही मिळत आहे, कारण तुम्ही अजून देवावर प्रेम करून देवाला प्रथम स्थान दिलेलं नाही. तुम्ही देवाला प्रथम स्थान द्या, देवावर प्रेम करा, परमेश्वर तुमच्या जीवनातले सगळे मार्ग मोकळे करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर आपल्याला काही बोलत आहे, संदेश बाजूला राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या आत्म्याने आज मला या गोष्टीची प्रेरणा दिली. गरजेचं आहे प्रेम समजणं. देवाचं प्रेम आज आपल्या जीवनामध्ये समजणं खूप गरजेचं आहे. साक्ष मागील जीवनामध्ये, मागील हप्त्यात साक्ष ऐकली, पण परमेश्वराने सांगितलं साक्ष कशी तयार होते हे सांग. साक्ष तयार होण्यासाठी काय असणं गरजेचं आहे? शिष्य असणं गरजेचं आहे. शिष्य होण्यासाठी ज्याचं शिष्य व्हायचं आहे त्याला जाणणं गरजेचं आहे, देवाला जाणणं गरजेचं आहे. आणि देवाला जाणणं गरजेचं आहे तर त्यासाठी त्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे शास्त्रज्ञ जे आहे कसे म्हणतात तुम्हाला माहिती? शास्त्रज्ञांना वेडे म्हणतात. वेडे म्हणतात. वेडे का? बायको, लेकरं, घर दार सगळं सोडून पार शरीराची चिंता न करता ते काय करतात? एका गोष्टीवरती ते बसले का वर्षानुवर्षे दिवसेंदिवस त्या ठिकाणी ती गोष्टीचा छडा लावल्याशिवाय ते उठत नाही. का? कारण त्यांना तो काय आहे? त्या गोष्टीबद्दल प्रेम आहे. त्या प्रत्येक गोष्टीला जाणून घेतात ते. प्रेज द लॉर्ड. त्या प्रत्येक गोष्टीला जाणून घेतात आणि मग त्या सर्व गोष्टीला जाणून घेतल्याच्या नंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीनं मायक्रो ऑर्गन्सचा शोध लावला, प्रेज द लॉर्ड, मायक्रो ऑर्गन्स असतात, जीवाणू असतात, असा ज्याने शोध लावला, जेव्हा त्याला कळालं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी त्याला किटाणू दिसायला लागले. त्याला उघड्या डोळ्याने दिसायला लागलं. मायक्रोस्कोपची गरज नाही. त्यानं दही पाहिली, दहीत त्याला लगेच कळेल, अरे दही किड्यांनी भरलेली. सांगायचा उद्देश काय? की प्रत्येक एक व्यक्ती ज्यावेळेस प्रेम समजतो, एक व्यक्ती ज्यावेळेस त्या गोष्टीला चिपकतो, त्या गोष्टीला जाणून घेतो, तो त्याप्रमाणे बनतो. म्हणून देवा तुझ्या सांगतो, जो खातो त्याप्रमाणे बनतो. आपण जर देवाला खाल्लं तर देवाला आपण जाणू. प्रेज द लॉर्ड. देवाला खाल्लं तर देवाला आपण जाणू. कसं खाल? प्रेज द लॉर्ड. वचन खाणं आहे, आपल्या जीवनात घेणं आहे, त्यानुसार चालणं आहे. वचन जर जीवनात आलं, ऑब्विसली तुमच्या जीवनात एक मॅच्युरिटी येणार. प्रेज द लॉर्ड. योसेफाला लहानपणी दर्शन दिलं देव बापा. परमेश्वराने दर्शन दिलं. काय दर्शन दिलं? सगळ्या पेंड्या त्याच्यासोबत समोर झुकताय, त्याचीच पेंडी उभी. त्याला दर्शन दिलं, सगळे तारे त्याच्या समोर झुकताय, तो एक तार आहे, त्याच्या समोर सगळे तारे झुकताय. प्रेज द लॉर्ड. आणि हे दर्शन त्याच्या जीवनामध्ये त्याला, आणि तिथून पुढे योसेफ लहान असून मॅच्युअर बनला की नाही बनला? भावांना भाकरी घेऊन गेला, तिथं मारलं, रक्त भांबाळ केलं, कपडे काढून घेतले, पकडला, मरायसाठी विहिरीत फेकला, कोरड्या विहिरीत, परंतु मेला नाही, घायल झाला.
मेला नाही म्हणून पाहिलं तर म्हणे आता जर अशा अवस्थेत बापाला कळलं तर आपली काही खैर नाही, विहिरीतून काढलं. घायाळ अवस्थेत गुलाम म्हणून विकून दिलं. एका गुलाम म्हणून विकल्याच्या नंतर तिथूनही तो पुढे गेला आणि आपल्याला पाहायला मिळतं पोतीफराच्या घरामध्ये त्या ठिकाणी तो राहिला. तो त्या ठिकाणी त्या राजाला आवडता असा झाला. पुढे पाहत असताना तो दिसायला सुंदर सुकुमार असा होता. त्याच्या पत्नीची नजर त्याच्यावरती गेली. तिने त्याला ओढायचा प्रयत्न केला, परंतु त्याने तिलाही त्या ठिकाणी जुगारून पळाला पण त्याच्यावरती आळ घेतला. पुन्हा त्याला जेलमध्ये टाकलं. पुन्हा त्या ठिकाणी राजाला समस्या उभी राहिली. त्याची भविष्यवाणी त्याने सांगितली. कोणाला सांगितली? त्याच्या सहकायद्याने त्याचं उत्तर जाऊन वर सांगितलं. तो सुटला, पण म्हणे माझी आठवण करतो. त्याची आठवण करायचं विसरला. पुन्हा राजाला समस्या काही वर्षांनी उभी राहिली. पुन्हा योसेफाने त्याचं उत्तर दिलं आणि मग राजाने त्याला बाहेर काढलं आणि म्हटलं आता इथून पुढे मीच तुझ्यापेक्षा फक्त मोठा आहे, बाकी सगळं काही तुझ्या हातात. आणि आपल्याला पाहायला मिळतं पुढे जेव्हा दुष्काळ पडला त्याचे बाप, त्याचे भाऊ सगळे आले त्याच्या पुढे झुकले आणि देवाचं अभिवचन त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देवाचं अभिवचन एकाला कळतं, हे बघा, मिळणं वेगळं आहे, कळतं पण वळत नाही, हा एक पाठ असतो. पाचारण वेगळी गोष्ट, पाचारण मिळणं हा एक पाठ आहे, पाचारण जाणणं हा एक पाठ आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं? तुम्हाला सुवार्ते करता पाचारण केले गेले. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाचारण केलं गेलेलं आहे. आपण नेहमी येऊन त्याच वचनाजवळ येतोय. योहान 15:16 प्रभू येशू म्हणतो तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलंय. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचं फळ टिकावं. प्रेज द लॉर्ड. पाचारण तुम्हाला केलं गेलेलं आहे, त्याचं कारण पण सांगितलंय, तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि ते टिकावं, नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे आपण नाश होऊ नये. कुठपर्यंत नाश होऊ नये? देवापर्यंत आपण चालल्या जावं. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये आपण नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो तुम्हाला मिठाची उपमा देतो, कारण मीठ आहे ना भाजी टिकवतं, मीठ वस्तू टिकवतं. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनात थोड्या काही समस्या आल्या, आपण देवापासून लगेच दूर चालल्या जातो. आपल्या जीवनामध्ये थोड्या काही अडचणी आल्या, नवरा बायकोचे भांडण झाले आणि मी प्रार्थनेला नाही आलो, या तुमच्या नवरा बायकोचे भांडण झाले, या देवाचा काय दोष? साधारण प्रश्न आहे ना. भांडण कोणाचे झाले? कुठं नाही गेले तुम्ही? काय चुकी देवाची? प्रेज द लॉर्ड. देवाने लावली भांडणं. हा भांडण, हा असं म्हणला, तो असं म्हणला, भांडण. प्रेज द लॉर्ड. आई वडील लेकरांची भांडणं झाले आणि जा तिकडं, जाय तुला जायचं, जा, मला नाही यायचं. भांडणं कोणाचे झाले? काय चुकवलं? ज्या ठिकाणी तुम्ही रिजॉईंड होऊ शकता तो बंद चुकवला. प्रेज द लॉर्ड. जो तुम्हाला जोडून ठेवू इच्छितो ते तुम्ही चुकवलं. आणि आपण कोणाची सहभागिता ठेवतो? बाहेर. आपण सजेशन कोणाची घेतो? बाहेरच्यांचे. आपण अनुकरण कोणाची करतो? बाहेरच्यांचं. प्रेज द लॉर्ड. देवाचं अनुकरण नाही. देवाचं वचन काय सांगतं हे महत्वाचं नाहीये. मला काय वाटतं तुम्हाला माहिती? माणसाचं वाटणं कशावर डिपेंड आहे? माणसाचं वाटणं कशावर डिपेंड आहे? मला हे वाटतं, हे कशावर डिपेंड आहे? त्याचे विचार. अजून मला वाटतं बाकीचे पण लोक आहेत तिथे, काही सांगतायत काय कशावर डिपेंड आहे? मला वाटणं हे कशावर डिपेंड आहे? हा, मी पण चांगलं जातं. यस, त्याच्या भावना. अजून मला वाटणं हे कशावर डिपेंड आहे? हे मला वाटतं म्हणून मी करतो. परिस्थिती. हा, अजून माणसं. हा, अजून मानसिकता. ओके. मला वाटणं आज कशावर डिपेंड आहे? माणुसकी. यस. हा, अनुभव त्याचा. निलो
मला वाटणं कशावर डिपेंड आहे? मला हे वाटतं करावं, हे कशावर डिपेंड आहे? हे तुम्ही विचार. हे सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या ना, हे तुमचे शिक्षक आहेत. प्रेज द लॉर्ड. कुणाच्या तरी जीवनात झालं म्हणून माझ्या जीवनात होईल, हा तुमचा विचार तुमचा शिक्षक आहे. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि ते घरात घेऊन यायचं, त्याच्यानुसार वागायचं, ते तुमचं शिक्षक आहे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी पाहून यायचं, तसं वागायचं आणि मला वाटतं म्हणायचं, ते तुमचं शिक्षक आहे. यापेक्षा तुम्ही जर हे पाहिलं ना, यातून शिकलात ना, देव तुम्हाला सांगेल कधी, कसं, काय, कुठं, कसं करायचं, काय करायचं. प्रेज द लॉर्ड. हे जर तुम्ही समोर ठेवलं तर प्रेज द लॉर्ड, तुम्हाला समजल प्रेम कसं करायचं. एखादा जण आपल्याला नाव जरी ठेवतो तरी त्याच्यावर प्रेम का करायचं, कसं करायचं, हे तुम्हाला देव शिकवेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. निंदा होत असताना आशीर्वाद द्या, शाप मिळत असताना आशीर्वाद द्या. हे केव्हा समजल? जेव्हा प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतील. तुमचं वाटणं आणि देवाचं असणं यात फरक आहे. वाटणं आणि असणं. वाटणं माहिती? वाटणं महिलांना माहिती. मसाला 10 गोष्टी एक करायच्या, वाटायच्या, एक करायच्या. आणि मला आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. 10 गोष्टी तुम्ही एक केल्या, वाटल्या, काय काय करणार तुम्ही? काय काय टाकणार? लवंग, जिरे, मिरे, धने, कांदा, टमाटे. हा, आता तुम्ही सगळ्या ग्राइंड केल्या आणि मी म्हटलं मला टमाटो वापस द्या. मी म्हटलं लवंग द्या मला काढून त्याच्यातून. शक्य आहे? शक्य आहे? एकदा ग्राइंड झाल्यानंतर मला तुम्ही एक एक गोष्ट काढून द्या. तुम्ही खूप हुशार आहात तरी काढून द्या. तुम्ही सायंटिस्ट आहात, काढून द्या. काढू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. एकदा आपलं वाटणं आलं ना, मग देवाच्या असण्याने फरक पडत नाही माणसाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपलं वाटणं बाजूला ठेवा. प्रेज द लॉर्ड. देवाचं असणं पहा. प्रेज द लॉर्ड. देवाचं असणं आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण देव सांगतो, देवाचं वचन सांगतं ते एकदम प्युअर आहे. तुम्ही सभेमध्ये उभं राहून देवाच्या नावाचा गजर केला, तुम्ही गीत गायले, तुम्ही आराधना केल्या, तुम्ही मोठमोठा प्रचार केले, मोठमोठ्या अनेक असंख्य लोकांचं तुमच्यामध्ये मुळे कदाचित तारण झालं. पण प्रभू काय म्हणतो? तुमच्या ठाई प्रीती नसली तर तुम्ही झणझणणारी थाळी, वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज असे आहात. हालेलुया. ही झांज ऐकून झांज काय येत नाही? प्रेज द लॉर्ड. का कळत नाही? प्रेज द लॉर्ड. एक आईबाप म्हणताना, अरे का तुझ्या पुढे का डोकं आपटून ठेवू, तुला कळत कसं नाही? हे सगळं तुझ्यासाठी चालू आहे. देव पण म्हणतो, अरे काय करू मी, माझा पुत्र पाठवला रे तुझ्यासाठी, तुला कळत कसं नाही? प्रेज द लॉर्ड. मी तुला वाचू पाहते, तुला समजत कसं नाही? प्रेज द लॉर्ड. तुझ्यासाठी तूच मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. थोडंसं काही आपण केलं तर आपण मोठे होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. देवबापाने एवढं केलं आपल्या जीवनामध्ये, आपण थोडंसं काही कोणासाठी केलं, मी याच्या पुढे करणार नाही आता, बिलकुल नाही. प्रेज द लॉर्ड. मग प्रभू येशू पौल म्हणतो, ती प्रभू येशूची छाया स्वरूपात तो बोलतो. तो म्हणतो, मी इब्रांचं इब्री, मी शास्त्र पारंगत, गमालिएलाच्या पादस्थानामध्ये शिकलेला, मी निपुण, रोमन म्हणू नका, रोमचं कार्ड आहे माझ्याकडं. तुमच्या सगळ्यांपेक्षा जर अभिमान बाळगायचा असेल तर तुम्हाला अधिक आहे. प्रेज द लॉर्ड. तो प्रभू येशूला रिप्रेझेंट करत आहे. त्या पद्धतीने प्रभू येशू बद्दल जर म्हटलं तर मी देवाचा पुत्र, मी देवाचा अंश, देवाचा एकुलता एक, मी कधी पाप केलं नाही, मला कधी पाप ठाऊक नाही, माझ्या ठाई पाप नाही, असा मी
प्रेज द लॉर्ड. कदाचित त्याने जर अभिमान बाळगला ना तर आपण कोणीच या ठिकाणी आज नसतो. प्रेज द लॉर्ड. जर त्याने अभिमान बाळगला असता तर आपण कोणीच या ठिकाणी नसतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याकडे असणं ही देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये आपल्याला अभिमान बाळगण्यासारखं काही नाही. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला माहिती आहे एक शरीर योद्धा मुष्टी योद्धाबद्दल मी पाहिलं, कालच मी व्हिडिओ बघत होतो. तो सगळ्यात टू बी विनर होता, म्हणजे पुढचा विनर तोच होता. आजच्या स्पर्धेचा विनर तोच आहे. शरीरयष्टी दाखवण्याचं काम चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्याने असं केलं आणि त्याची बॉडी लॉक झाली. असं केलं बॉडी लॉक झाली. बाकी सगळे पोज मारत राहिले, त्याची बॉडी लॉक झाली. का? कारण गेल्या 2 दिवसापासून तो पाणी प्यालेला नव्हता आणि त्याच्यामुळे त्याची बॉडी लॉक झाली. ती बॉडी खुललीच नाही. अक्षरशः त्याला त्याच अवस्थेमध्ये हॉस्पिटलला न्यावं लागलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे शरीराचा काही भरोसा नाहीये. प्रेज द लॉर्ड. जो एक मल्ल जो एक पैलवान मी त्या ठिकाणी बघितला, तो पैलवान जो आहे एकदम धष्टपुष्ट, त्याच्या काळामध्ये त्याने कितीतरी गोल्ड मेडल्स जिंकलेले आहेत. असा जो पैलवान आहे ना त्याला आज चालता नाही येत आहे. तो एकदम बारीक झालेला आहे, पूर्ण मांस गळून गेलेला आहे. तो स्टेजवर येते आवड द्यायला. प्रेज द लॉर्ड. टोनी. प्रेज द लॉर्ड. बघा अशी अवस्था आहे. या शरीराचा काही भरोसा नाही. आणि आपलं सगळं इथल्याच वैभवासाठी, इथल्याच गोष्टीसाठी. मला लोक बोलले, मला असं केलं, मला तसं केलं. नाही, याने तुमची साक्ष डागाळत आहे. फक्त तुम्ही स्वतः ते म्हणतात ना, आपण आपलं शेत स्वतः शिलगवत आहोत. जे पेरणीला केलं होतं, पेरणीपासून कापणीपर्यंत मेहनत घेतली आणि शेतात शेकोटी शेकत बसलेला आहे पिकावर. त्याने काय होणार? सगळं नुकसान होणार. ते असंच आहे. म्हणून म्हणतात, जुने लोक काय म्हणतात, तोंड 10 बसवतं 10 उठवतं. म्हणून आपण आपलं शेत स्वतः तर नाही शिलगवत आहे ना. प्रेज द लॉर्ड. आपण आपली साक्ष स्वतः तर नाही डागाळत आहे ना, कारण बनवायला हिला जीवन जात. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती, तुमची साक्ष डागाळली म्हणजे तुमच्यामुळे 2-4 लोक मागे गेलेच म्हणून समजा. आणि यू माइट नेव्हर सीन मी बट आय हॅव सीन यू. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मला पाहिलं नसेल पण मी तुम्हाला पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. लोक प्रत्येकाला पाहत आहे, आचरत आहे, बघत आहे. बऱ्याच वेळा अनेक लोक तुम्हाला पाहून ख्रिस्ताला जाणतात आणि तुमच्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. आज कदाचित हे वर्षभर तयार होत आहे. हे यांना पाहून छोटे छोटे वर्षभर पुढे येते. प्रतीक आहे, संस्कार आहे, नेहा आहे. प्रेज द लॉर्ड. हे वर्षभर पुढे येते. यांना इच्छा होते आम्हाला पण गायचंय, हे किती छान गातात, आम्हालाही गायचंय. प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला पाहून तयार होत आहेत. रिअलाइज दिस थिंग. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही जर का अडखळलात तर ते पण अडखळतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये एक साक्ष, हा साक्षचा दुसरा पार्ट जो आहे तो आज आपण पाहिला. अजूनही साक्षाचा एक पार्ट आहे. एक साक्ष जी आहे एका देवाच्या दासाच्या जीवनातली, ती मी पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला सांगेन. आणि ती साक्ष ज्यावेळेस तुम्ही ऐकाल ना तुम्हाला कळेल. आज तीच साक्ष होती खरं म्हणजे, परंतु देव मला त्याच्या प्रेमामध्ये आज घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रेम जर समजलं तर त्याची साक्ष तुम्ही बनाल. आणि त्याचे साक्ष तुम्ही बनाल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रभू सहाय्य करेल. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, हे जग आणि जगातल्या गोष्टी ह्या लयास जाणार आहे, या मिटणाऱ्या आहे. प्रेज द लॉर्ड. सौंदर्य म्हणू नका, शरीराची ताकद म्हणू नका, पैसा वैभव म्हणू नका, आरोग्य म्हणू नका, किंवा कुठलीही गोष्ट म्हणू नका, वय म्हणू नका. सगळं सरून जाणार आहे. राहील ते काय? प्रेज द लॉर्ड. आपली नीतिकृत्य. प्रेज द लॉर्ड. आपलं तारणाची वस्त्र. प्रेज द लॉर्ड. ज्या पद्धतीमध्ये एका व्यक्तीचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलं जातं आणि ज्यावेळेस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढताना त्याच्याबद्दल सगळं पाहिलं जातं. याचं काही बाकी बॅक रेकॉर्ड होतं नाही, क्रिमिनल रेकॉर्ड. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण देवासमोर जाऊ, आपले वस्त्र प्रभू समोर जातील आणि ते वस्त्र सांगतील आपल्या जीवनाबद्दलचा चिठ्ठा. जर आपण पश्चाताप करून जर का आपण ते धुतलेले आहेत
ते जर क्लीन केलेले आहेत तर ते क्लीन वस्त्र देवासमोर जातील. पण जर ते वस्त्र जर डागाळलेले आहे ते डागाळलेल्या अवस्थेमध्येच देवासमोर जातील. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाची इच्छा नाही की तुमचे वस्त्र डागाळलेल्या अवस्थेमध्ये देवासमोर जावं. म्हणून प्रभू करो, आजच्या वचनांच्या द्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुम्हाला देवाचं प्रेम समजो, देवा पाठीमागे धावायला प्रभू तुम्हाला सहाय करो आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. चला या समयाला आपण देवाला धन्यवाद करूया. आपण आपले डोळे मिटूया आणि परमेश्वरासमोर येऊया. हालेलुया जीसस. धन्यवाद 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 प्रभू. तुमच्या नावाला धन्यवाद देतो, गौरवितो, उंचवितो, मान महिमा आणि गौरव सन्मान सर्व काही तुम्हाला देतो. सुंदर अशा वचनाद्वारे प्रभूजी बोलण्यासाठी मला तुम्ही सहाय केलं, माझ्याशी आणि आम्हा प्रत्येकाशी तुम्ही बोलला. धन्यवाद देतो प्रभूजी. आमच्यावर कृपा करा आणि तुमच्यावर प्रेम करणं आम्हाला शिकवा प्रभू. हो प्रभू, तुमच्या वचनानुसार वागायचं असेल तर प्रभूजी प्रथम तुम्हाला जाणणं गरजेचं आहे प्रभूजी. हो प्रभू, तुमच्यावर प्रेम करून तुमच्या वचनानुसार चालण्यासाठी मंडळीला शिकवा. तुमच्या नावाचं गौरव करत पुढे जीवन जगण्यासाठी देवा आम्हाला प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. सुंदर अशा वचनाद्वारे तुम्ही आम्हाला बोध केला प्रभूजी. एक साक्ष आमच्या जीवनामध्ये निर्माण व्हावी आणि ती साक्ष प्रभूजी दिगंतीपर्यंत घेऊन जाण्यासाठी देवा तुम्ही आम्हाला सहाय्य करा. आम्ही प्रत्येक जण तुमच्या हातामध्ये पडतो. आमचा सांभाळ तुम्ही करा, संगोपन तुम्ही करा, चालक मालक तुम्ही चालेल. सर्व चुकाप्रदांची आम्हाला क्षमा करा. या ठिकाणी बसलेला, ऑनलाईन ऑफलाईन बसलेला प्रत्येक भाव बहिणीला तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य करा, कोणाचाही नाश होऊ देऊ नका. तर प्रभू तुमचं प्रेम समजून त्या प्रेमावर चालण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही कृपा करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद करतो प्रभूजी, मला बोलण्यासाठी तुम्ही सहाय्य केलं. माझ्या मुखवटाचा ताबा तुम्ही घेतला, वापर तुम्ही केला. धन्यवाद देतो प्रभू. आजची सर्व सेवकाई तुम्ही आशीर्वादित केली त्यासाठी धन्यवाद. प्रार्थना ऐकले धन्यवाद देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडा प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. परमेश्वराला धन्यवाद असो. इथून पुढचा समय जो आहे मी पुन्हा एकदा निकिताकडे देतो. प्रेज द लॉर्ड.